भैया आला होता मला भेटायला कारखान्यावर. का हो? त्यानं जयडीला मागणी घातली लग्नासाठी. काय भैयांनी? अगो बाई, मग काय सांगितलं तुम्ही त्यांना? अगं मी काय सांगणार, मला त्याच्यावर काय बोलावं कसं बोलावं काय सुचनाच. आव म्हणजे तुम्ही काहीच बोलला नाही वे? अगं काय बोलणार होतो मी? आव काय म्हणजे काय? होय म्हणून सांगायचं आणि काय? असं कसं लगेच हो म्हणायचं? माग काय झालं होतं माहितीये ना तुला? आव असं काय करताय? स्थळ गावातलं आहे आणि खर्च बी सगळं चांगलं आहे त्यांच्या. आहो असलं स्थळ शोधून तरी सापडणार आहे का जेडीला आपल्या? पुष्पे, तेवढंच नसतं बघायचं, माणूस बी बघायचा असतो. आहो आता माणसात काय खोट आहे तवा? अगं काय खोट आहे म्हणजे? त्याच्यामुळे आपल्याला किती अडचणी आल्या होत्या माहितीये ना? केवढं रामायण झालं होतं. आहो त्यांच्यामुळे काय अडचणी आल्यात तवा? उलट ह्या शितलीमुळेच फुकटचा वाईटपणा घ्यायला लागलाय मला. अगं असं काय करतेस पुष्पे तू? आज्या शीतलला हे अजिबात आवडणार नाही. होय, पण तुमच्या भाच्यासाठी माझ्या पोरगीचं परत एकदा वाटोळ होऊ दे का? अगं काय वाटोळ होत नाही. आपण तिच्यासाठी चांगला पोरगा बघू, पण हे लग्न होऊ शकणार नाही. अहो देव एवढं नशिबानं द्यायला लागलाय आणि तुम्ही कर्मानं घालवायला लागलाय. परत पश्चाताप करायची वेळ येऊन देऊ नका म्हणजे झालं. अगं असं काय बोलतेस तू? नाहीतर काय. अहो हे बघा, माझा तर अजिबात ह्या लग्नाला विरोध नाही बघा. अहो त्यांच्याशी जर लग्न झालं ना तर चांगलंच होईल बघा आपल्या पोरीचं. अगं परत काहीतरी होऊन बसायचं पुष्पे. अहो, काय होतंय तवा? नाही, नकोच नकोच ही स्थळ. मग त्यांना काय सांगितलं तुम्ही? मी त्याला सांगितलंय 2 दिवसात विचार करून सांगतो म्हणून. म्हणूनच तुला म्हणतोय तू नको जाऊस. शीतल बरोबर कोणाला पाठवायचं त्याचा विचार करू आपण, पण भैयाला हे सांगताना तू पाहिजेस बरोबर. बरं, मग आता त्यांना काय सांगायचंय काय नाही सगळं ठरवलंय का तुम्ही? होय, फक्त तुला सांगायचं बाकी होतं. बाकी कोणाला बोललो नाही, त्यामुळे काय बी चर्चा होणार नाही. पण माझं ठरलंय, जयडीचं आणि भैयाचं लग्न नको. ठरलंय ना तुमचं? मग मला कशाला विचारताय? तुम्ही आणि तुमची पोरगी पोसा तिला आयुष्यभर अशीच नवऱ्याने टाकलेली म्हणून. होय, पोचतो. माझी पोरगी मला जड नाही. तीच करत बसा आणि मिरवा सगळ्या गावात ना अशीच. आईला आज म्हणला नाही आलं तर तंगड तोडतो. गॉड, कसलं कन्फ्युजन हे ये. एकीकडं माझा जीवा भावाचा दोस्त आहे तर एकीकडं माझं लव आहे. कुणाला निवडू मी? आसामला जाऊ का काव्य संमेलनाला जाऊ? नाही, मला ह्यातला निर्णय घ्यावाच लागल. राहुल्या बोल की. हॅलो,
आज्या भरलीस का बॅग? नाही लका, मी नाही येत. का? तुझा आहेच का अजून? आज समजून घे की जुनियन प्रॉब्लेम आहे लक्का. होय रे, असला रे तुझा जेन्युइन प्रॉब्लेम. हा, अरे खरंच तर, आई शपथ, नाहीतर लक्का मी आलो नसतो. होय अरे राहुल्या शितली एकटी येणार आहे आणि तुला बी मला भेटता आलं असतं. अरे मी भेटतो की तुला नंतर. अरे राहुल्यानंतर मी काश्मीरला जाणार आहे. ऐक की राहुली, ही केला का? अरे अरे मामी आली की परत बोंब होईल रे आमची. आणि मग शीतलला सांग की दुसरं कुणाला तर घेऊन ये. अरे अजून दुसरं कोण येणार आहे? हा, तू सांग, दुसरं कोण येणार आहे? राहुल्या प्लीज ये रे बाबा, तूच ये. आजार सारखं सारखं असं म्हणू नको की, मला कसं तरी वाटतंय. मग अरे मग तुझं काय प्रॉब्लेम आहे ते तरी सांग. तो माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे. पर्सनल? राहुल्या, तुझं पर्सनल काय ना चांगलं माहिती आहे मला. तू त्या पुरीच्या मागे लागलास ना परत? नाही हे असलं काय नाही. हा, म्हणजे असंच आहे, चांगलं माहिती आहे मला. माईला तुझ्या पुरी पायी भावाला विसरलास. हं? लक्षात ठेव. काय विसरलं कुठं मी? ते का विसरलेलं नाही ना. माझं आहे, महत्वाचं आहे. ह्या बारीला खरंच नाही जमणार लका. तू सांग की शीतलला. हा, ठीक आहे ठीक आहे. हं? आता काय बोलत नाही आम्ही, फक्त एक लक्षात ठेव, एकाच तरीने देव म्हातारा होत नाही. काय तुझ्यावर बी येईल हं? तेव्हा सांगतो तुला. आजा, आय एम सॉरी लका. भैया, काय झालंय? म्हणजे काय वाटतंय आता तुम्हाला? कशाबद्दल? अहो, हेच की आपल्या पुढच्या चालीबद्दल. मामा काय निर्णय देतील हो? अच्छा, ती वय. मामा नाही म्हणणार. हा, हा काय हा? एवढं काय लाऊड रिॲक्ट करतोय? राजा शेतीच्या गटातला माणूस आहे त्यो. एवढ्या लवकर थोडीच ऍग्री होणार आहे. अहो, मग आता टॅलेंट राव. विरोधी गटातला माणूस आपल्याकडे फिरवायचा, याला तर राजकारण म्हणते. कळलं का?